आम्हाला का त्यांना त्याला वर बोलव ते डॉक्टरांना जाऊन देऊ नका त्यांना इकडे बोलवा त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांनी आम्हाला असं सांगितलं त्यांच्या ते म्हणले बसा ना यार ती हिंदी बोलत होती ती पोरगी इथं बसलेली ती म्हणत होती बसा ना दुसरं बघावं म्हणती तर दुसरं बघायचं तर आमचं जवळ होतं आमच्या डॉक्टर जवळ मी म्हणलं अजिबात नाही तुम्ही नाही काय चला तुमच्याजवळ वस्तू व्यवस्थित नाही ती दुसरं मागत होती आम्ही नाही या लबाड लोक आहेत ना यांच्यामुळं ह्या मुंबईचं महाराष्ट्राचं वाटोळं व्हायला लागलं इतके मूर्ख आहेत नाही फुकट पगार खाते हे हिला तर सस्पेंड करायला पाहिजे आलेले एवढे बी प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही हे जेवढे आत्ता आलते ना हे पुरे सस्पेंड करा हे जीव घेते ना एखाद्याचा खोटं बोलून नसता प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही जर हे नाही केलं ना मग बघा बरं का तुम्ही म्हणता माझ्या मागं काय लागलंय तुम्हाला सरळ सांगतो मी आरोग्य मंत्री आहे तुम्ही असे जर हेळसांड लोकांचे होणार असले आता आलेले 5-6 जण कोण होते पुरे सस्पेंड करा आलेत का घ्यावर त्यांना ते पुरे सस्पेंड झाले पाहिजे याची मोठा बोलता का रे या इकडे या तुम्ही कोण आहेत हे गप्पा सारे बोलाव लय अतिशहाणपणा करायचं नाही कोणी अरे खोटे नाटे आरोप करतात परत तुम्हाला माहिती आहे की लय गेलेले ते लोक खानदानी सारखं वागत नाही ते यांच्या जीवावर आला नाही खोटे आरोप करतात त्याच्यामुळे मी आई तुम्ही काय लोट घ्यायचं नाही गप्पा सायका जागा हे खोटाडे नाटाडे आरोप करणार लोक कुठे बाबा कोणता डॉक्टर आहे येर बाबा इकडं येर बाबा तुम्ही मला मशीन लावलं त्यावेळेस त्यात हवा भरली नाही तर तुम्ही काय सांगितलं हे योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही अरे तुम्ही म्हणला तर त्यांच्याकडे काय बघता म्हणले का नाही अरे बाबा साधा प्रश्न आहे तुम्ही जर देव आहेत डॉक्टर कोण आहे देव बरोबर ना तर देवाने खोटं का बोलायचं तुम्ही ते मला बसविल्याच्या नंतर त्याला चिरकळी वरून तुमच्या भाषेत काय म्हणत असते त्याला आमच्या खेड्यात त्याला चिरकळी म्हणते ती अशी दाबून बसवली तुम्ही अशी एका पारे माकडावर अशी दाबून बसवली तुम्ही त्याच्यात हवा भरली तर ते बसा ना कारण तुम्हाला तिथं बीपी दाखवे ना ते तुमच्या मशीन का इथं व्यवस्थित पॅक झालं नाही ते म्हणून मग तुम्ही म्हणले दुसरं आणावं लागत अरे बाबा मशीन चालूच आहे ना मी बी म्हणतो ना आई पण इथं ते हवा भरली हे बसाना तर निष्ठाला लागलं तर त्यावेळेस त्या मॅडम म्हणले हे आपल्याला दुसरं आणावं लागलं तर नाही अरे मी म्हणतो मशीन चालू आहे तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला असं खोचलेलं होतं इकडून 2दा हवा भरली तुम्ही 2दा पॅक केलं त्या मॅडमने 2दा पॅक केलं तरी ते निघलं मग इकडं रिझल्ट दाखवेना ना किती बीपी आहे तेच सांगतो ना मी सुद्धा मग ते तुम्ही म्हणले दुसरं आणा मी म्हणलो दुसरं आणा मी शब्द काढला का मग मीडियावाल्याला कसं काय म्हणले तुम्ही याला मी म्हणलं दुसरं आणा दुसरं पाहिजे मी म्हणलोच नाही तुम्हीच उलट आमचं घेतल्यावर मी म्हणलं नको आम्हाला तुम्ही तुमचा उद्योग बघा बस एवढंच भांडण आहे आता तुमचं आमचं काही नाही दुसरं झालं ओके तेवढंच भांडण आहे आमचं खरं खोटं केलं याच्या समोर बाकी काय नाही तुम्हाला आता सांगितलं ना मी हे लोक खोटारडे हे धचा मा करतात काल बघितलं ना नाही पोरांनी काही करून आमचं आमका केलं म्हणले लगेच बातम्या
त्याच्या आधी हेच पोरं होते, हे चॅनल ओले. असं असतंय, हे गिरू शकतात खालच्या स्टेपपर्यंत. आणि याचा फटका ह्या डॉक्टरांचा, ह्या साध्या डॉक्टरचा फटका मेन डॉक्टरला बसतो. तसंच खालच्या पत्रकाराचा फटका संपादकाला आणि चॅनलला बसतो. असं असतंय. आपण जरा हुशार वागायला शिका ना. मी कसं एका दिवसात हुशार वागायला शिकलो. ते असलेलं लगेच बोलायचं नाही. हे काय हे म्हणू शकतात काही पण, अमुक अमुक झालं. सावध व्हा, सावध व्हा पोरांनो. बोलू नका कुणाला.